आता बातमी धाराशिवमधून आहे। मशाल चिन्हावर निवडून आलात आणि भाजपात प्रवेश केला आहे दुर्दैवी। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी ही टीका केली आहे। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकानं भाजपात प्रवेश केला होता। त्यावरून रणजित पाटलांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। उद्धव साहेबांवरती तुम्हाला निवडून दिलं होतं, ज्या उद्धव साहेबांच्या विश्वासावरती तुम्हाला मतदान करून कळंब शहरातील जनतेने तब्बल अर्ध्याला अर्धे म्हणजे 10 नगरसेवक त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिले होते, ते तुमच्यामुळे तुम्ही निवडून आले नाहीत, तर शिवसेना पक्षाचं मशाल ह्या चिन्हामुळे तुम्ही निवडून आलेले आहात। आणि तुम्ही निवडून आल्यानंतर 6 महिन्यातच जर तुम्ही लोकांच्या मतांशी जर प्रतारणा करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे अत्यंत चुकीचं आहे। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील गहाण ठेवलेल्या औद्योगिक मालमत्तेच्या कथित घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येते। औद्योगिक मालमत्तेच्या या कथित घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हा गुन्हा दाखल केलाय। गुन्हा आधी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता, नंतर तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आणि आता नवी मुंबईमध्ये सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। औद्योगिक मालमत्तेच्या कथित घोटाळा प्रकरणी आता ही महत्त्वाची अपडेट। या घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हा गुन्हा दाखल केलाय। आधी गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता, मात्र हा तपास आता वर्ग करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमध्ये गहाण ठेवलेल्या औद्योगिक मालमत्ता कथित घोटाळा प्रकरणी औद्योगिक मालमत्तेच्या या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 218 कोटींचा हा कथित घोटाळा होता आणि या 218 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास आता सुरू होणार आहे। आधी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये हा तपास होता आणि आता हा गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे।